नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडलं आपण ते बनवणार आहोत. सुमनचा तपास सर्वजण करू लागले आणि फोटो घेऊन इकडे तिकडे बघितलं पण त्यांचा काय तपास लागेना. इकडे अश्विन त्यांची मजेशीर गेम खेळतच असतो. गेममध्ये आता कपाळावर एखाद्या व्यक्तीचं नाव आणि ते ओळखायचं असा गेम असतो. त्याच्यामध्ये कल्पना बाजी मारते आणि दोन्ही तीच जिंकते. इकडे अर्जुन सायली कुठे गेले म्हणून ती कॉल लावते सायलीला. त्यावेळी सायली कॉल उचलते आणि हा लवकरच आले इथं फिरायला आलो आहे असं बोलते. सगळेजण घरी निघतात. इकडे ज्यावेळेस अर्जुन आणि सायली घरी येतात त्याच वेळेस बघितलं होतं की नागराज इथंच आहे म्हणून. आणि नागराज इथं असलं तर नेमकं सुमन काकू कुठं गेले असा प्रश्न सायलीला पडतो. आता हे तिघेही बाहेर येतात आणि डिस्कशन करतात की काय करावं अशा कंडिशनमध्ये. सर्व तर नागराजनेच केलं आहे. अर्जुन पटकन फोन लावतो सावंत पोलिसांना आणि बोलतो की नागराज काकांची केस द्यायची आहे. त्यांच्या बायकोची छळ केला आणि त्यांना किडनॅप केला आहे अशी. आता हा तर सगळं सांगून बसला असं अर्जुन सायली विचार करतात. इकडे सर्वजण घरात आलेले सर्वजण विचारतात की तुमचं काय चाललं आहे, तुम्ही आत बाहेर का करतायत. सर्वजण त्यांना प्रश्न करतात. त्यावेळेस अर्जुन विचारतो की सुमन काकू कुठे आहेत. त्यावेळेस नागराज बोलतो मला काय माहीत, माझ्या आधी तर इथं आली होती. त्यावेळेस सुमन काकूला कुठं ठेवलं आहे सर्वजण प्रश्न करतात. रविराज तर खूपच चिडतो. सायली त्यावेळेस सांगू लागते की नागराज काका सुमन काकूला मारहाण करतात, कदाचित त्यांनीच त्यांना कुठेतरी ठेवलं असेल असं बोलल्यानंतर नागराजवर रविराज तर खूपच चिडतो आणि तुला लहान मुलासारखं मी सांभाळलं, 25 वर्षापासून मी त्याला सांभाळतो, त्याची शिक्षा तू ही देते काय. आपल्या घरामध्ये स्त्रीचा मान ठेवला जातो आणि तू तिलाच मारहाण करतो काय. मी असं काहीच केलं नाही असं तो बोलतो. कोणाची शपथ घेऊन सांगू हे मला सांगा असं तो बोलतो. पण रविराज त्याच्या सणकण कानामागं ठेवून देतो आणि सर्वजण हे बघत असतात. सगळे जर शांत जरी बसले तर मी शांत बसणार नाही, मी तुला जेलची हवा दाखवेलच असं तो बोलतो. इकडे सायली देखील सांगते की मी स्वतः त्याच्या अंगावर मारलेल्या खुणा बघितलेल्या आहेत आणि खूप नीच आहेस तू असं रविराज बोलतो, कारण त्याची वहिनी होती ती. इकडे पूर्णाजी देखील त्याच्यावर खूप चिडते. आता आपण पुढे बघणार आहोत की आता खरंच तर जेलमध्ये जाणार आहे की नाही, कारण ही सर्व गोष्ट यांची लपून ऐकत असतो नागराज. आता काय होईल हे पुढच्या एपिसोडमध्ये नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.